गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय सेल्फ इज श्रुती रानमळे. सर, आज आपण शिकायचं आहे बेसिक ऑफ ई सी जी. बेसिक्स म्हणजे कम्प्लीट बेसिक, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ई सी जीच्या फुल फॉर्मपासून आपल्याला सगळं शिकायचं आहे. तर फर्स्ट आहे ई सी जीचा फुल फॉर्म. ई सी जीचा फुल फॉर्म काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. दॅट ई सी अँड जी. ई सी जी हे काय आहे तर रेकॉर्डिंग ऑफ द इलेक्ट्रिकल इम्पल्सेस दॅट जनरेटेड इन द हार्ट. म्हणजे आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, स्पेसमेकर जो की एस ए नोड आहे, नॅचरल स्पेसमेकर, तो इलेक्ट्रिकल इम्पल्स आहे तो जनरेट करतं आणि त्यालाच आपण जेव्हा रेकॉर्ड करणार आहे त्यालाच आपण ई सी जी म्हणणार आहे. ओके, आता इथे तेच सांगितलं आहे, ते ई सी जी इज इनिशिएट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द cardiac muscles. Okay, the term vector is used to describe this electrical impulse. आता हे इलेक्ट्रिकल इम्पल्स आपण जे कालपासून म्हणतोय की इम्पल्स काय आहेत वगैरे, तर ह्यालाच आपण वेक्टर हे नाव दिलं आहे. आता हे वेक्टर काय आहे तर डायग्रॅमॅटिक वे आहे टू शो द स्ट्रेंथ अँड डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल इम्पल्स. म्हणजे जी स्ट्रेंथ आहे म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल इम्पल्सची ती, आणि त्याची जी डायरेक्शन अपवर्ड डाऊनवर्ड तिरकी इकडं जायची तिकडं जायची डायरेक्शन आहे, जे काय आहे ते सगळं डिनोट कोण करणार आहे तर वन वर्ड इज कॉल्ड ॲज अ वेक्टर. तर हे डायग्रॅमॅटिक स्ट्रेंथ आणि डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक इम्पल्स सांगणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की वेक्टर आहे. वेक्टर इथे जसं सांगितलं आहे, जेव्हा वेक्टर आपला एकमेकांपासून लांब होतो तर तेव्हा तो मायनस होत जातो. जसं आता तुम्ही एफर्ट्सचं एक्झाम्पल घ्या. जर दोघं जण एफर्ट्स घेत असेल तर ते प्लस होणार आहे, आणि कोणच घेत नसेल तर ते होणार आहे मायनस, आणि राहणार आहे काय फक्त 0. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा दोन वेव्ज आहेत म्हणजे दोन वेक्टर्स आहेत, त्या जेव्हा एकमेकांपासून लांब जातात, म्हणजे जसे इम्पल्स हे एकमेकांपासून लांब झाले तर ते होणार आहेत मायनस. ओके, आणि जेव्हा ते एकमेकांच्या जवळ येतील किंवा एकमेकांच्या मागे जातील तेव्हा ते होणार आहेत प्लस. जेव्हा ते वेगवेगळ्या डायरेक्शनने जातील म्हणजे पाकडे तिकडे तिरपे, तर त्याच्यामध्ये एकतर प्लस होऊ शकतं एकतर मायनस होऊ शकतं, और त्याचं एक ॲव्हरेज निघतं. ओके, मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आता तुम्ही इमॅजिन करा की एक जी सेल आहे मायोकार्डियम, ती जर एकदा इम्पल्सनी जर ॲक्टिवेट झाली म्हणजे ती चार्ज झाली तर ती इकडे तिकडे आपला इम्पल्स शो करते, आणि त्यालाच आपण वेक्टर म्हटलं आहे. तसे आता खूप सारे हार्टमध्ये आपला वेक्टर्स तयार होणार आहेत, म्हणजे मिलियन्स ऑफ वेक्टर्स तयार होणार आहेत, आणि हे फायनली एकमेकांना ॲड होणार किंवा सबट्रॅक्ट होणार किंवा त्यांची डायरेक्शन चेंज होणार. जसं इथे आपल्याला दाखवलं आहे, इथे ॲड पण होऊ शकतात. आता सपोज हे दोघं आहेत, हे ॲड होऊ शकतात, हे दोघं आहेत ते एकमेकांना सबस्ट्रॅक्ट करत आहेत. ओके, आणि हे वेगवेगळ्या डायरेक्शनने जातात, म्हणजे हे ॲड अँड सबस्ट्रॅक्ट होऊन ह्याचा एक तयार फायनल रिझल्ट काय होणार आहे तर वेक्टरच. आणि हाच वेक्टर आहे जो आपल्याला ॲक्सिस फॉर्म करून देतो. हा ॲक्सिस असतो तो एक फिक्स ॲक्सिस असतो. ह्याची आपण डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. फक्त आता लक्षात ठेवायचं की वेक्टर मायनस कधी होणार आहे जेव्हा ते एकमेकांपासून लांब जाणार आहेत, आणि प्लस कधी होणार आहे जेव्हा ते एकमेकांच्या जवळ जातात तेव्हा. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जे ई सी जी आहे ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे इलेक्ट्रिकल मुवमेंट ऑफ द मेन वेक्टर पासिंग अंडर द इलेक्ट्रोड और द लीड. ॲज वी नो, आपण ई सी जी काढण्यासाठी 12 लीड्स यूज करतो, चेस्ट लीड्स आणि हे धरून 12 लीड्स यूज करतो. आता हे लीड्स काय असणार आहेत, हे जे इलेक्ट्रोड लीड्स आहेत किंवा इलेक्ट्रोड आहेत हे असतात पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि ह्याच्या खालून जाणारी जी वेव असते ती एकतर पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. तर ह्यांची बेसिक थेरी काय आहे, जर तुम्ही लीडच्या जवळपास असाल, म्हणजे सपोज ही लीड आहे आपली नॉर्मल लीड, हिच्या जर जवळपास असाल, ह्याच्या खालून जर जात असाल तर तुमची वेव होणार आहे प्लस और मायनस. जर हिच्या तुम्ही जवळ जात असेल तर ती होणार आहे प्लस, आणि तुम्ही जर हिच्या लांब जात असेल तर ती होणार आहे मायनस. आता ह्याच्यावरून सिम्पल कळतं की ह्याच्या जर वर खाली असेल तर आपलं ग्राफ येणार आहे प्लस और मायनस. समथिंग वर जात असेल तर ॲक्सिसच्या प्लस येणार आहे,
आणि जेव्हा लांब जात असेल तेव्हा ॲक्सेसच्या निगेटिव्ह म्हणजे खाली जाणार आहे. हे बेसिक ई सी जीचे फॉर्म्युले आहेत आणि हेच लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा आपण ई सी जी बघतो, जेव्हा ॲक्सेसच्या खाली ग्राफ आलेला असतो, इट्स मीन्स काय, तर ते लीडपासून ते इम्पल्स पुढे गेलेलं आहे. आणि जेव्हा पॉझिटिव्ह येतो तेव्हा ते लीडच्या जवळ यायला लागली आहे इम्पल्स. ओके, मग ह्याच्यामध्ये तेच सांगितलं की पॉझिटिव्ह इम्पल्स इज मूव्हिंग इट्स पॉझिटिव्ह वे. ओके, म्हणजे अपवर्ड मुवमेंट येणार आहे. आणि निगेटिव्ह कधी असणार आहे, म्हणजे इथे काय सांगितले, मूव्हिंग अवे, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पल्स इज मूव्हिंग अवे इट्स निगेटिव्ह वेव, आणि पॉझिटिव्ह इम्पल्स इज मूव्हिंग टुवर्ड्स इज अ पॉझिटिव्ह वेव. ओके, त्याच्यानंतरनं काय सांगितलं आहे की आता जर इलेक्ट्रोडमध्ये असेल, म्हणजे ही वाली कंडिशन, जर मिडलवाली कंडिशन सांगितली, जर इलेक्ट्रोड मिडलला असेल तर ते ई सी जी काय कन्वर्ट करतं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन फॉर द अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे ते प्लस और मायनस हे आपण जसं काढलं मगाशी की त्याच्यामधला ॲव्हरेज निघणार किंवा ते एकमेकांना क्रॉस करून जी वेव तयार होणार आहे ती अशी प्लस और मायनस आपल्याला दाखवणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये बेसिकली तेच सांगितलं आहे. हा जर आपण ही जी वेव घेतली आणि जर हे इलेक्ट्रोड्स घेतले, हे आता इलेक्ट्रोड्स आहेत. ओके, आता ही वेव आहे, ही इलेक्ट्रोड्सच्या लांब चालली आहे. ओके, ही लांब चालली आहे म्हणजे ही काहीतरी सोडून चालली आहे, तर ती काय सोडती आहे, निगेटिव्हिटी. हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा ती इलेक्ट्रोड आहे, आता इथं इलेक्ट्रोड आहे, त्याच्या आयुष्यात एक वेव येते, म्हणजे ते काय होणार आहे, त्याच्यासाठी पॉझिटिव्हिटी. एवढं सिम्पल आहे. आणि एक वेव आहे जी की जाती नाही आहे आणि येती नाही आहे, म्हणजे ती काय तयार करणार आहे, हे कॉम्प्लेक्स, वर खालचा कॉम्प्लेक्स. सिम्पल. आता ह्याच्यामध्ये परत तेच सांगितलं आहे, जेव्हा ती राईट अँगलला असते, म्हणजे राईट अँगल अपवर्डला असणार आहे. आता इथे काय सांगितलं आहे, हे आहेत सगळे इलेक्ट्रोड्स. ओके, आणि हे आहेत सगळे इम्पल्सेस. आता आपण बेसिक बघितलं. आता हे इलेक्ट्रोडपासून ही लांब चालली आहे आणि ती पण राईट अँगलमध्ये चालली आहे, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे ती तिच्या लाईफमध्ये. सो हे काय येणार आहे, स्ट्रेट फॉरवर्ड निगेटिव्हिटी. ओके, आणि ह्याच्यामध्ये ही इलेक्ट्रोडपासून लांब चालली आहे, बट तिचं डायरेक्शन अजून दुसरीकडे चाललं आहे, म्हणजे हिचं काय अजून फिक्स नाही आहे की मला लांब जायचंच आहे, खरं स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे ती लाईफमध्ये. सो हिचं पण इम्पल्स कसं येणार आहे, कॉम्प्लेक्स असणार आहे तिचं. हे कसं आहे, हॉरिझॉन्टल, म्हणजे जाणारी नाही आहे आणि येणारी नाही आहे. म्हणजे हे येणार आहे पहिला पॉझिटिव्हिटी, म्हणजे ही पहिला यायला बघितली इथे आणि इथनं जायला बघितली. सो पॉझिटिव्ह इथे आपलं पॉझिटिव्ह येणार आणि निगेटिव्हचा निगेटिव्ह. सो आपला हा कॉम्प्लेक्स तयार झाला आहे. आता इथे एक आहे वेव. ही वेव येते आहे, बट इलेक्ट्रोडकडे येते की दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे येते हे तिला कन्फ्युजन आहे. बट येते म्हटल्यावर फर्स्ट इज पॉझिटिव्ह, दॅट इज पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स, आणि इकडून इकडे गेली तर दॅट इज निगेटिव्ह कॉम्प्लेक्स. सो हे आपल्याला कॉम्प्लेक्स असं मिळणार आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आणि हा इलेक्ट्रोड आहे, ह्याच्याकडे वेव 100% येणार आहे, म्हणजे तो कन्फर्म आहे की ती वेव 90 डिग्रीनी त्याच्याकडेच येते. सो इट इज अ कम्प्लीट पॉझिटिव्ह वेव. आता हेच आहे डिफरंट इलेक्ट्रोड शोईंग डिफरंट डिफ्लेक्शन इन द ई सी जी वेव पॅटर्न. थँक यू.